लग्नानंतरचे प्रेम भाग 1. नव्या नात्याची अनोखी सुरुवात. सानिका खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. तिच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला होता. 2 दिवसापूर्वीच तिचं लग्न अन्वयसोबत झालं होतं. घरात सर्वजण आनंदात होते, पण सानिकाच्या मनात अनेक प्रश्न होते. अन्वय एक यशस्वी इंजिनियर होता, शांत, समजूतदार आणि जबाबदार. पण लग्नाआधी त्याची फारशी ओळख नव्हती. हे ठरवून केलेलं लग्न होतं, त्यामुळे एकमेकांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. त्या सकाळी सानिका पहिल्यांदाच सासरी स्वयंपाकघरात गेली. सासूबाई हसून म्हणाल्या, सानिका, तू नवीन आहेस, अजून काही दिवस आराम कर. पण सानिका म्हणाली, नाही आई, मला घरची सवय लवकर करायची आहे. इतक्यात अन्वय आत आला. आई, आज सानिकाला काही काम देऊ नको, तिला घर दाखवतो. सानिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. लग्नानंतर पहिल्यांदाच अन्वय तिच्याशी इतक्या आपुलकीने बोलत होता. दोघे घराच्या टेरेसवर गेले. तिथून संपूर्ण शहर दिसत होतं. अन्वय हळू आवाजात म्हणाला, सानिका, मला माहिती आहे की तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या घरात कधीच एकटं वाटू देणार नाही. त्याच्या त्या शब्दांनी सानिकाच्या मनात नकळत एक विश्वास निर्माण केला. तेवढ्यात अन्वयचा फोन वाजला. फोनवर बोलताना त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. काय? पण हे कसं शक्य आहे? तो घाबरून म्हणाला. फोन ठेवताच त्याने सानिकाकडे पाहिलं. मला ताबडतोब ऑफिसला जावं लागेल, काही प्रॉब्लेम आहे का? सानिकाने विचारलं. अन्वय काही क्षण शांत राहिला. हो, मोठी समस्या आहे, हे बोलून तो निघून गेला. सानिका त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. लग्नानंतरच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती, पण या अचानक आलेल्या संकटामुळे तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. अन्वयच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं होतं? या संकटामुळे सानिका आणि अन्वयच्या नात्यावर काय परिणाम होणार होता का? ऑफिसमधील धक्कादायक सत्य. अन्वय भरधाव गाडी चालवत ऑफिसमध्ये पोहोचला. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कर्मचारी मोठ्या चिंतेत उभे होते. काही जण आपापसात कुजबुजत होते. सर आले, सर आले. अन्वय थेट कॉन्फरन्स रूममध्ये गेला. तिथे कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी बसले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. नेमकं काय झालं? अन्वयने विचारलं. एक अधिकारी म्हणाला, सर, आपल्या कंपनीचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट अचानक रद्द झाला आहे. कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे. अन्वयच्या पायाखालची जमीनच सरकली. पण कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. कोणीतरी कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला दिली आहे. हे ऐकताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. अन्वयच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. आपल्यातलाच कोणीतरी विश्वासघात केला आहे. दुसरीकडे सानिका पहिल्यांदाच घरात एकटी पडली होती. ती आवरत असताना तिला अन्वयच्या खोलीत टेबलावर एक जुना फोटो दिसला. फोटोत अन्वय एका सुंदर मुलीसोबत हसत उभा होता. दोघे खूप जवळचे वाटत होते. सानिकाच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ही मुलगी कोण असेल? अन्वयने मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही? तेवढ्यात सासूबाई आत आल्या. त्यांनी फोटो पाहिला आणि क्षणभर थबकल्या. त्यांनी पटकन फोटो सानिकाच्या हातातून घेतला. हा फोटो पुन्हा कधीही बाहेर काढू नकोस. सानिका आश्चर्यचकित झाली. का आई? ही कोण आहे? सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले. योग्य वेळ आली की सगळं कळेल, हे बोलून त्या निघून गेल्या. सायंकाळी अन्वय घरी परतला. तो खूप थकलेला आणि चिंतेत दिसत होता. सानिकाने त्याच्यासाठी चहा आणला. ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. नाही, माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट सुरू झालं आहे. तो बोलणार इतक्यात दरवाजाची बेल वाजली. अन्वयने दरवाजा उघडला. दारात एक तरुणी उभी होती. तिने अन्वयकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, अन्वय, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे, कारण मी परत आले आहे. ते शब्द ऐकताच अन्वयच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि सानिकाच्या मनात शंकेचं वादळ उसळलं.
भूतकाळाची सावली. दारात उभी असलेली ती तरुणी पाहून अन्वय काही क्षण निशब्द झाला. सानिकाही दूर उभी राहून सगळं पाहत होती. रिया, तू? अन्वयच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. त्या मुलीने हलकसं स्मित केलं. हो, मी परत आले आहे. सानिकाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. रिया कोण होती आणि अन्वय तिला पाहून एवढा अस्वस्थ का झाला होता? अन्वयने स्वतःला सावरत विचारलं, तू इथे कशासाठी आली आहेस? रिया शांतपणे म्हणाली, मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत, त्यानंतर मी निघून जाईन. सानिकाने अन्वयकडे पाहिलं. तो काही क्षण विचारात पडला आणि शेवटी म्हणाला, ठीक आहे, आपण बाहेर बोलू. दोघे घराबाहेर गेले. घराच्या गेटजवळ रिया काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. अन्वय, मला माफ कर, मी तुला खूप मोठ्या संकटात टाकलं. अन्वयचा आवाज कठोर झाला. आता माफी मागून काही उपयोग नाही. 3 वर्षांपूर्वी तू अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेलीस. आज पुन्हा का आली आहेस? रिया थरथरत म्हणाली, कारण तुझ्या जीवाला धोका आहे. हे ऐकताच अन्वय दचकला. काय म्हणालीस? तुझ्या कंपनीत जो विश्वासघात झाला आहे तो योगायोग नाही. कोणीतरी मुद्दाम तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. अन्वयच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुला हे सगळं कसं माहीत? रिया उत्तर देणार इतक्यात एक काळी कार वेगाने आली. तिच्यातून 2 माणसं उतरली. रिया, इथून चल, त्यापैकी एक ओरडला. रिया घाबरली. अन्वय, माझ्याकडे वेळ नाही. स्वतःवर विश्वास ठेव, पण घरातल्या प्रत्येकावर नाही. हे बोलून ती धावत कारमध्ये बसली. काही क्षणात कार वेगाने निघून गेली. अन्वय स्तब्ध उभा राहिला. घरात सानिका अन्वयची वाट पाहत होती. तो आत आला, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. ती कोण होती? सानिकाने शांतपणे विचारलं. अन्वय काही क्षण गप्प राहिला. माझा भूतकाळ. हे एकच वाक्य ऐकून सानिकाचं मन तुटलं. तिला वाटलं कदाचित अन्वयच्या मनात अजूनही त्या मुलीसाठी जागा आहे. त्या रात्री दोघे एकाच खोलीत असूनही एकमेकांपासून खूप दूर होते. पण त्याच वेळी घराच्या बाहेर अंधारात एक व्यक्ती उभी होती. त्याच्या हातात सानिका आणि अन्वयचा फोटो होता. त्याने फोटोवर लाल रंगाने मोठं क्रॉस काढलं आणि हसत म्हणाला, आता तुमच्या दोघांच्या आयुष्यातलं खरं वादळ सुरू होईल. विश्वासाची पहिली परीक्षा. रात्रभर सानिकाला झोप लागली नाही. अन्वयने माझा भूतकाळ एवढंच सांगितलं होतं, पण त्या एका वाक्याने तिच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले होते. सकाळी अन्वय नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव अजूनही कमी झाला नव्हता. सानिका धीर करून म्हणाली, अन्वय, काल आलेली रिया कोण होती? अन्वय काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, सानिका, मी तुला सगळं सांगणार आहे, पण आत्ता नाही. आधी ऑफिसमधलं संकट संपवणं खूप गरजेचं आहे, पण माझ्यापासून काही लपवू नकोस. अन्वय तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. फक्त मला थोडा वेळ दे. पहिल्यांदाच सानिकाला त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा जाणवला. तिने काहीही न बोलता मान हलवली. ऑफिसमध्ये अन्वयने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. आपल्या कंपनीत कोणीतरी विश्वासघात केला आहे. तो व्यक्ती कितीही जवळचा असला तरी मी त्याला शोधून काढणार. सर्व कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात अन्वयचा जिवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर समर्थ आत आला. अन्वय, मला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याने एक पेनड्राईव्ह टेबलावर ठेवला. यात CCTV फुटेज आहे, ज्याने कंपनीची माहिती चोरली. तो यात दिसतो. अन्वयने लगेच फुटेज सुरू केलं. स्क्रीनवर एक व्यक्ती दिसत होती. चेहरा स्पष्ट नव्हता, पण हातातलं खास घड्याळ मात्र ओळखीचं होतं. अन्वयच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. हे घड्याळ आपल्या घरातल्या एका व्यक्तीकडे आहे. त्याचवेळी सानिका घर आवरत असताना तिला अन्वयच्या कपाटात एक डायरी सापडली. तिने ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रिय रिया, जर तू कधी परत आलीस तर कदाचित माझं आयुष्य पुन्हा बदलून जाईल.
सानिकाच्या हातातून डायरी खाली पडली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे अन्वय अजूनही रियावर प्रेम करतो का? तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. जर तुला तुझा संसार वाचवायचा असेल तर आज संध्याकाळी 6 वाजता जुन्या पुलाजवळ एकटी ये. सत्य तुझी वाट पाहत आहे. सानिकाच्या अंगावर काटा आला. हा मेसेज कोणी पाठवला होता आणि तिला कोणत्या सत्याचा सामना करावा लागणार होता हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.